हॉटेलपेक्षा जास्त टेस्टी आणि मसालेदार झटका चिकन घरच्या घरी बनवायचे तुम्हाला? मग ही रेसिपी खास तुमच्यासाठीच. तर मित्रांनो, ही रेसिपी अगदी शेवटपर्यंत पाहिली तरच तुम्हाला ही रेसिपी झटका चिकन म्हणजे काय आणि कशा पद्धतीने बनवलेलं आहे ते कळणार आहे. तर मित्रांनो, सुरुवात करण्यापूर्वी माझ्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे, मराठी किचन सीमाज किचनमध्ये. मित्रांनो, ही रेसिपी जर तुम्ही एकदा बनवाल तर नेहमीच बनवाल आणि अत्यंत अशी सोपी आणि खूपच टेस्टी अशी ही रेसिपी आहे. तेच चिकन खाण्यापेक्षा अशा पद्धतीची वेगळी टेस्ट नक्कीच ट्राय करा. चला तर मग वेळ न दवडता आपण आपल्या रेसिपीला सुरुवात करूया. या रेसिपीसाठी लागणारं साहित्य एकदम साधं आणि सिंपल आहे. चला मग सुरुवात करूया. इथे आपण कढई घेतलेली आहे. कढईमध्ये आपण जवळपास म्हणजे मी अंदाजे ओतते, पण हे जवळपास 3 ते 4 टेबलस्पून तेल आहे आणि हे तेल मी इथे मोहरीचं तेल वापरलेलं आहे. आणि मोहरीच्या तेलाचा वापर करत असताना सुरुवातीला एकदम भरपूर असं गरम करून घ्यायचं आणि त्यानंतरच हे वापरात घ्यायचं आहे. आता आपण तेल गरम झाल्यानंतर याच्यामध्ये हे अख्खे मसाले घातले आहेत. त्यामध्ये तमालपत्री आहेत, लवंग आहेत 2, दालचिनीचा 1 तुकडा आहे, 2-3 हिरव्या वेलची आणि स्टार फूल असतं, बदाम फूल म्हणतात त्याला, ते घातलेलं आहे. ते सुद्धा तेलामध्ये चांगलं भाजून घ्यायचं, परतून घ्यायचं, म्हणजे याचा तेलामध्ये चांगला सुगंध सुटला पाहिजे. त्याचबरोबर हे तेल चांगलं एकदम उकळवून घेतलेलं आहे. सोबत अजून मसाल्यासोबत उकळवतो आहे, कारण याच्यामध्ये जो एक प्रकारे कडवटपणा असतो उग्र असा, तो निघून जातो. आता मसाले चांगले भाजून घेतले, त्यानंतर आपण याच्यामध्ये घातलेला आहे 2 टेबलस्पून लसूण, मिरची आणि अद्रक याची पेस्ट तयार करून घेतली. पेस्ट म्हणता येणार नाही, अगदी ओबडधोबडच हे वाटण तयार केलेलं आहे. तुम्ही असं साधं ठेचून जरी घातलं तरीसुद्धा चालतं. ते चांगलं परतवून घ्यायचं आणि सोबत याला चांगला स्वाद येण्यासाठी मी इथे लसणाचा वापर जास्त केलेला आहे. आणि इथे मी लसूण वाटणामध्ये पण घातलं आहे आणि जवळपास 10 ते 12 पाकळ्या मी अशाच या मसाल्यासोबतच चांगल्या भाजून घेणार आहे. त्यामुळे काय होतं, या आपल्या चिकनला एक वेगळ्याच प्रकारचा स्वाद येतो. हे चांगलं थोडंसं लालसर भाजत आल्यानंतर याच्यामध्ये ना मी मध्यम आकाराचे 3 कांदे कापून घेतलेले आहेत. हे 3 कांदे लांबट आकारात कापलेत, ते आपण याच्यामध्ये घालून घेऊया. पटकन असा कांदा परतवून घ्यायचा आहे, कारण खाली मसाला हा म्हणजे जे आपण अद्रक लसूण घातलं ते जळू नये म्हणून कांदा पटकन परतवून घ्यायचा आहे. कांदा टाकल्यानंतर गॅसची आच मध्यम ठेवायची आणि कांदा अगदी मऊसूत असा होईपर्यंत चांगला भाजून घ्यायचा आहे. मी इथे लांबट आकारामध्ये कांदा कापलेला आहे. तुम्हाला जर हवा असेल लांबट आकारातील कांदा, जर तुम्हाला असं चिकनमध्ये आवडत नसेल जास्त कांदा, तर तुम्ही इथे बारीक कांदा कापून जरी घातलात तरीसुद्धा चालेल. सोबतच मी 3 ते 4 कमी तिखट मिरच्या आहेत या, आणि ह्या लांबट आकारात अशा मधून कापलेल्या आहेत आणि त्या मी इथे घातलेल्या आहेत. त्यासुद्धा आपण या कांद्यासोबतच चांगला परतवून घेऊया. पहा, कांदा आता थोडासा लालसर होत आलेला आहे, थोडा नरम झालेला आहे. जर तुम्हाला वाटत असेल की पटकन असा कांदा नरम व्हावा, पटकन शिजला जावा, तर याच्यामध्ये तुम्ही थोडंसं 1/4 टीस्पून मीठ घाला. आणि मीठ घालत असताना अंदाजानुसारच घालायचं आहे, कारण आता जर सुरुवातीला तुम्ही वापरलं तर नंतर लक्षात ठेवून मिठाचा वापर करायचा आहे. पहा, कांदा आता बऱ्यापैकी मऊ झालेला आहे. तर आता या ठिकाणी मी थोडंसं म्हणजे अर्धा टीस्पून इथे हळद पावडर घालून घेतलेलं आहे. हळद पावडर घातल्याने चिकनला कलर खूप छान येतो. आता चांगली तेलामध्ये हळद भाजल्यानंतर एक मसाला आपण तयार करायचा आहे. तर इथे मी जवळपास अर्धा कप दही घेतलेला आहे, घट्ट दही आहे. हे चांगलं सुरुवातीला आपण आता फेटून घेऊया, कारण दही टाकत असताना आपल्या या दह्याच्या चिकनमध्ये गाठी नाही झाल्या पाहिजेत. यासाठी आपण हे दही सुरुवातीला चांगलं फेटून घ्यायचं आहे.
दही फेटून झाल्यानंतर याच्यामध्येच आपण आता मसाले, पावडर मसाले ॲड करायचे आहेत. त्यामध्ये सुरुवातीला आपण 1 टेबलस्पून घातलेला आहे धने जिरे पूड, अर्धा टीस्पून आपण घातलेले आहे हळद पावडर आणि इथे आपण जवळपास 3 टेबलस्पून मिरची पावडर घालून घेणार आहोत. आधी आपण हिरव्या मिरचीचा वापर केलेला आहे, तर आता आपण मिरची अंदाजानुसार घालायचं आहे. त्याचबरोबर 1 टीस्पून आपण काश्मीरी मिरची पूड घातलेली आहे, कारण त्याने काय होईल, कलर आपल्या चिकनला खूप छान होईल. आता हे पहा, हे पावडर मसाले यामध्ये घातल्यानंतर हे दह्यामध्ये चांगले व्यवस्थित एकसारखे असे मिक्स करून घ्यायचे आहेत. म्हणजे मसाले देखील या दह्यामध्ये मिक्स झाले पाहिजेत. अशा पद्धतीने हे मसाले घातल्यानंतर चांगलं फेटून घ्यायचं आहे. पहा, कांदा एकदम मऊसूत असा झालेला आहे. आता तुम्हाला वाटेल अजून कांदा इतका लालसर झालेला नाही, पण आता एवढाच आपल्याला कांदा परतवून घ्यायचा आहे, कारण जास्त लालसर पण करायचं नाही, कारण चिकन आपण याच्यामध्ये शिजवून घेणार आहे. त्यासाठी पूर्ण लालसर करण्याची अजिबातच गरज नाही आहे. आता आपण याच्यामध्ये 1 टीस्पून अजून काश्मीरी मिरची पूड घालून घेऊया, कारण काश्मीरी मिरची पूड घातल्याने चिकनला कलर खूप छान येणार आहे. दह्यामध्ये देखील आपण मिक्स केलेलं आहे, पण सोबत या कांद्यासोबत सुद्धा थोडासा भाजून घेऊया. पहा, आत्ताच कलर किती सुंदर दिसतो आहे. आता याच्यामध्ये आपण एक मध्यम आकाराचा टोमॅटो बारीक चिरलेला आहे तो घालून घेऊया. आणि टोमॅटो घातल्यानंतर थोडंसं मीठ घालून घेतलं, अर्धा टीस्पून मी घातलेलं आहे मीठ. आणि आपण हे कांद्यासोबत व्यवस्थित परतवून घेऊया. टोमॅटो चांगला नरम होऊ देऊया. त्यासाठी काय करायचं आहे, आपण थोडंसं झाकण ठेवूया याच्यावरती आणि टोमॅटो चांगला नरम होईपर्यंत शिजवून घेऊया. मी इथे बारीक चिरून टोमॅटो घातलेला आहे. तुम्हाला जर वाटलं असेल की टोमॅटो म्हणजे अजून थोडीशी ग्रेव्ही अशी एकदम घट्टसर हवी असेल, तर टोमॅटोची मिक्सरवर पेस्ट तयार करून घ्या, म्हणजे एक ग्रेव्हीसारखं बनवून घ्या आणि ती ग्रेव्ही तुम्ही अशी कांद्यासोबत भाजून घेतली तरीसुद्धा खूप छान होते. पण इथे मला थोडासा असा मसाला परत टोमॅटो कांदे या रेसिपीमध्ये दिसले पाहिजेत, त्यासाठी म्हणून मी असे हे रफली असे कापून घेतलेले आहेत. पहा, टोमॅटो आपला हा नरम झालेला आहे. आता काय करायचं आहे, आपण जे चिकन, मी इथे अर्धा किलो चिकन वापरलेलं आहे, ते चिकन स्वच्छ धुवून घेतलेलं होतं आणि मी चिकनला अजिबातच कोणत्याही प्रकारचं मॅरिनेशन अजिबातच करून घेतलेलं नव्हतं. ते डायरेक्ट चिकन आता आपण याच्यामध्ये घालून घेऊया आणि व्यवस्थित हे कांदा आणि टोमॅटोसोबत परतवून घ्यायचं आहे. मस्त असे हे मसाले लागले पाहिजेत. चिकन पहा, आता तुम्ही याचा कलर पहा. चिकन घातल्यानंतर तुम्हाला जो खरा कलर आहे तो समजून येईल. चिकन घातल्यानंतर मोठा गॅस करायचा आहे आणि मोठा गॅस ठेवूनच हे चिकन चांगलं परतवून घ्यायचं आहे आणि चिकनला स्वतःचं असं पाणी सुटेल. ते थोडा वेळ आपण याच्यावरती झाकण ठेवूया आणि हे चांगलं व्यवस्थित मुरू देऊया या मसाल्यामध्ये. थोड्या वेळाने आपण हे चिकन हलवून घ्यायचं आहे, कारण खाली चिकन लागण्याची शक्यता असणार आहे. मस्त चिकन हे परतलं गेलेलं आहे. आता आपण जी दह्यामध्ये मसाले मिक्स करून ठेवले होते ते आता आपण इथे घालायचे आहेत. पहा, मस्त चिकन मुरलंय. अजून एकदा आपण हे झाकण ठेवून शिजवून घेतलं. असंच म्हणजे कंटिन्यूज वाफेवर जर चिकन शिजवलं तर त्याचा स्वतःचा असा स्वाद असतो, तो चिकनमध्ये उतरतो. आता आपण जी दही आणि ते मसाले मिक्स केले होतं ते आपण याच्यामध्ये घालून घेऊया. ते व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया आणि त्यानंतर देखील चिकन व्यवस्थित परतवून घ्यायचं आहे. तुम्ही पाहिलंच असेल, मिठाचा वापर अगदी काळजीपूर्वक केलेला आहे. थोड्या म्हणजे प्रकारात मी मीठ वापरलेलं आहे आणि अंदाज बांधूनच आपल्याला मीठ चवीनुसार वापरायचं आहे. आता काय करायचं आहे, चिकन व्यवस्थित मिक्स झालेलं आहे दह्यामध्ये. थोडा वेळ असंच आपण याला वाफेवर शिजवू द्यायचे.
पहा चिकनला साईडनी किती मस्त असं हे तेल सुटलेलं आहे आणि सुगंध तर इतका छान दरवळतो आहे की म्हणजे ती रेसिपी अगदी सुवासानेच खाण्याची इच्छा, आपली भूक चाळवली जाते. आता पहा, जर तुम्हाला वाटत असेल की ह्या रेसिपीमध्ये थोडंसं ग्रेव्ही हवी आहे तर तुम्ही अंदाजानुसार इथे पाणी घालायचं आहे. मला जास्त असा रसा नको आहे, मी थोडंसं बुडवून खाण्याइतपत म्हणजे ग्रेव्ही थोडीशीच ठेवणार आहे. त्यानुसार मी इथे मसाले धुवून फक्त एक अर्धी वाटी मी इथे पाण्याचा वापर केलेला आहे आणि मी हे असं झाकण ठेवून वाफेवर मध्यम आच ठेवून शिजवून घेणार आहे. कलर पहा किती सुंदर आलेला आहे. जर तुम्हाला वाटत असेल की अजून ग्रेव्ही पातळसर हवी आहे तर तुम्ही तितका पाण्याचा तुम्ही वापर करू शकता, पण माझ्यासाठी हे चिकन एवढंच मला पाहिजे होतं, त्यानुसार मी पाण्याचा इथे वापर केलेला आहे. आणि चिकन म्हणाल तर चिकन हे पटकन शिजतं, त्यासाठी जास्त पाण्याची गरजसुद्धा लागत नाही. आणि असं डायरेक्ट टाकून जर तुम्ही चिकन शिजवलं तर खूपच छान शिजलं जातं. आणि सर्वात शेवटी इथे मी चिकन अर्धं शिजल्यानंतर इथे मी पपई घेतलेला आहे. हा पपई जवळपास 1/4 कप पपई मी किसून घेतला, तो याच्यामध्ये घालून घेतलेला आहे. पपई थोडीशी पिवळसर होती, म्हणजे कच्चीच पपई आहे पण थोडीशी पिवळसर झालेली होती, ती घालून घेतली. आणि सर्वात शेवटी टाकायची आहे, कारण जर तुम्ही आधीच पपई टाकली तर खूप शिजेल आणि ती चव लागणार नाही. त्यामुळे सगळ्यात म्हणजे लास्टला 10 मिनिट चिकन शिजायचं राहिलं आहे, म्हणजे 90% चिकन शिजत आल्यावर तुम्ही थोड्या वेळासाठी हे पपई टाकून शिजवून घ्यायचं आहे. त्याचबरोबर सर्वात शेवटी एकदम चव वाढवणारा मसाला म्हणजे 1 टेबलस्पून इथे आपण कसुरी मेथी बारीक हातावर चुरून वापरलेली आहे. आणि 1 ते 2 मिनिटच आता चिकन हे शिजवून घ्यायचं आहे. चिकन पहा मस्त शिजलेलं आहे. 1 ते 2 मिनिट अजून मी ठेवते आणि लगेचच मी गरमागरम ज्वारीची भाकरी बनवलेली आहे याच्यासोबत खाण्यासाठी. तुम्ही कोणत्या प्रकारच्या म्हणजे चपातीसोबत खाणार की ज्वारीच्या भाकरीसोबत खाणार या रोटीसोबत खाणार ते मला कमेंटमध्ये नक्की कळवा. पहा आता हे आपलं चिकन रेडी आहे. वरून कोथिंबीर घातली आणि लगेचच गरमागरम आपण सर्व करूया. तर मित्रांनो, कशी वाटली माझी ही झटका चिकन रेसिपी? जर तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. चिकन तर रेडी आहे, त्याचबरोबर त्याच्यामध्ये जो लसूण घातलेला आहे तो दाताखाली इतका सुंदर लागतो आहे. वा वा, काय टेस्ट म्हणाल तर एकदम लाजवाब आहे. तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करा आणि कसं झालं ते मला कमेंटद्वारे कळवायला मात्र विसरू नका. तसेच आपण पुन्हा भेटूया अशाच एखाद्या मस्त नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत स्वस्त खा, मस्त राहा, नेहमीच आनंदी राहा. रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद.